नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो P&O क्रूज शिपमध्ये आणि जस्ट आता मी कामावरून आलेलो आणि आता इथं वाजले असतील 9:30 वाजले असतील सकाळचे. मी नाईट शिफ्ट करतो आणि मी आता जिमला जायचं होतं मला ड्युटीवरून आल्यानंतर. पण पहाटे 5 वाजल्यापासून एवढा रफ सी चालू झालाय, म्हणजे सी एवढा रफ आहे ना, म्हणजे शिप सगळी पूर्ण हलते असं, आणि त्यामुळे डोकं पण एवढं असं जड झालंय, म्हणजे असं चालता बिलता येत नाही रस्त्यातनं, एवढा शिप हलते. इकडं आता एवढं ह्या टीव्ही मध्ये एवढं तुम्हाला जास्त दिसणार नाही, हा लाईव्ह कॅमेरा आहे, पण भाऊ आतमध्ये एवढं फील होतंय ना, असं डोकं एकदम असं झुलतंय सगळ्यात, म्हणजे लिटरली तुम्हाला असं चालायला येत नाही. त्यामुळं जिम तर कॅन्सल केली आणि आता लॉन्ड्री टाकलेली, तर लॉन्ड्री आणायला चाललेलो. बघू आता तुम्हाला एखादा रस्त्यात एखादं असं दारू प्यायल्यासारखं ते लॅमिनेक्स राहिलं, भाऊ लॅमिनेक्स राहिलं की भाऊ बाहेरच राहायचं, आतमध्ये यायचं नाही. तिकडं सिक्युरिटी ऑफिसला जावा, त्यांना सांगा, मग त्यांची एन्क्वायरी, या सगळ्या गोष्टी. त्यापेक्षा लॅमिनेक्स भाऊ कायम लक्षात ठेवायला लागतं. भाऊ चालता बिलताना पडू शकतो एवढं काय. आणि आता कपडे घ्यायला आलो लॉन्ड्रीला, जिथं आम्ही कपडे धुवायला टाकतो, आमची पर्सनल लॉन्ड्री. क्रेझी सीन बाई. झालं लॉन्ड्री, अजून कपडे वाढलेच नाहीत, परत ड्रायला टाकले. अजून ड्राईंगला एक मोस्टली 10-15 मिनटं घेतात. भाऊ चालताना अशी लिटरली हलते, असं पायऱ्यांवरनं चालताना असं नाही पकडून चालायला लागते, एवढी शिप हलते. आता त्यानं ते वॉटर टाईट डोअर बंद वगैरे केले, त्यांची टेस्टिंग वगैरे चालू आहे, त्यामुळे मला आता ऑल्टरनेटिव्ह रूट यूज करायला लागणार. आता माहीत नाही मला पण इकडून की कसं जायचं आहे, बघतो आता शोधत जायला लागतं, कारण इकडून आतमध्ये सगळीकडून सारखं दिसते, त्यामुळं आता काय सांगताच नाही. आणि भाऊ अचानक पळतोय, अचानक थांबतोय, अचानक चालतोय, ऑटोमॅटिक होत आहे सगळं. दरवाजे बिरवाजे सगळे बंद आहेत, कारण ना सीडेमध्ये सगळे दरवाजे वॉटर टाईट वगैरे बंद करून ठेवले जातात आणि पोर्टडेमध्ये उघडले जातात, कारण सेफ्टीसाठी. आता इकडं निघलोय, मे बी इकडंच आलो काय रिटर्न, परत मे बी तिकडून निघलेलो, इकडून आलो आहे. बघतो आता वरती जाऊन, नंतर मला वेट करावं लागेल थोडा वेळ. हां, सेम ठिकाणी परत आलो.